जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका चमचमीत आणि सगळ्यांच्या फेवरेट रेसिपी सोबत आली आहे. तर जेव्हा कधी आपण हॉटेलमध्ये जातो आणि व्हेज खायचं असतं ना, तेव्हा एकच भाजी समोर येते, ती म्हणजे काजू मसाला नाही तर पनीर मसाला. तर आज ना मी तुमच्यासोबत छान अशी काजू मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी हॉटेलमध्ये बनवतात ना त्याच चवीची, अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि चवीला असली भारी लागते ना. आणि आपण ही रेसिपी आज स्टेप बाय स्टेप कशी करायची ना ते बघणार आहोत. तर चला मस्त चमचमीत काजू मसाला बनवूया. तर मंडळी, हॉटेल सारखी काजू करी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे 2 पेस्ट करून घ्यायचे. तर सगळ्यात आधी ना हे बघा, मी इथे 1 ते 1.5 तासापूर्वी कोमट पाण्यात ना आपली 1 वाटी इतके काजू भिजत घातलेले, मस्त भिजलेत आणि पाणी सुद्धा आता थंड झालेलं आहे. तो ह्याची आपल्याला एक पेस्ट करायची आहे. आणि सेकंड पेस्ट म्हणजे मी इथे 2 मस्त लालसर टोमॅटो घेतलेले आहेत मोठे मोठे कापून, ह्याची सुद्धा आपल्याला पेस्ट करायची आहे. तर सगळ्यात आधी आपण ना काजूची पेस्ट करून घेऊया, म्हणजे जे काही काजूचं थोडंफार राहिलं असेल ना त्याच्यातच टोमॅटो आपण हे करून घ्यायचे. मी इथे अख्खे काजू घेतले, तुमच्याकडे तुकडा काजू असतील तरी काहीच हरकत नाही. आता यामध्ये ह्याच्यातलं मी निम्म पाणी ओतून ना मस्त अशी पेस्ट करून घेणार आहे. तर हे बघा, छान अशी आपली काजूची पेस्ट तयार झालेली आहे. बघू शकता, थोडीशी अशी ना ती पातळच ठेवायची, जास्त घट्ट नाही करायची, कारण आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये टाकतो ना ही पेस्ट तेव्हा अजून ती घट्ट होते. सो आता काजूची पेस्ट तयार झाली आहे, हिला बाजूला ठेवून देऊया. आणि हे बघा, ह्याच्यात ऑलरेडी थोडंसं असं काजूचं ना पेस्ट बाकी असते, त्यामुळे आता नंतर आपण त्याच्यात टोमॅटो टाकायचे आणि आता ह्याच्यात पाणी टाकायची गरज नाही आणि अगदी अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची सुद्धा. तर आपल्या ना काजूची पेस्ट सुद्धा तयार आहे आणि छान अशी टोमॅटोची पेस्ट सुद्धा तयार आहे. आता काजू मसाला बनवायला घेऊया. तर म्हणजे आपल्या सगळ्या पेस्ट तर करून झालेत. आता मी इथे 3 मोठे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल मस्त तापलं की त्यामध्ये मी इथे 1 वाटी काजू घेतलेले आहेत. हे काजू छान लालसर कलर येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचेत आपल्याला. तर हे बघा, काजू ना इतके लालसर रंगावर तळून घ्यायचेत आपल्याला, जास्त पण करपवायचे नाही, नाही तर भाजीला कडवटपणा येतो वेगळाच. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला ना की आपल्याला काढून घ्यायचे. आणि आता ह्याच तेलात ना आपण बाकीचं साहित्य तळून घेणार आहोत. चव खूप छान लागते. आता आपलं तेल ऑलरेडी तापलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं, अर्धा चमचा ना जिरं आपल्याला ऍड करायचंय. हे बघा, जिरं मस्त फुललं की त्यामध्ये मी इथे 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून ना ग्रेव्ही मस्त अशी आपली हॉटेल सारखी थिक आणि एकजीव होते. आता कांद्याला सुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलावर परतून घेऊया. तर आता आपला कांदा व्यवस्थित तळत आला ना की आता इथे फ्लेम लो करायची आणि आता इथे ना 1 मोठा चमचा इतकी आलं लसणाची पेस्ट मी ऍड करतेय. रेडीमेड आहे, तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही फ्रेश घरी बनवून सुद्धा ऍड करू शकता. आता ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा 10 ते 20 सेकंड तेलावर परतून घ्यायची आहे, जेणेकरून जो अद्रक लसणाचा कच्चा वास असतो ना तो निघून जातो. हे बघा, हे मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे परतत असताना इथे मी फ्लेम ऑलरेडी स्लो केली आहे. आता यामध्ये ना आपल्याला बाकीचे मसाले ऍड करून घ्यायचे. अर्धा चमचा हळद, त्याचसोबत आमचा घरगुती मसाला मी इथे 1 चमचा ऍड करतेय. 1 चमचा मिरची पावडर फक्त कलर येण्यासाठी, त्याचसोबत मोठा अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर. त्याचसोबत इथे ना आपल्याला गरम मसाला सुद्धा ऍड करायचा आहे. थोडासा अगदी गरम मसाला अर्धा चमचा इतका ऍड करूया आपण. आणि जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही दुसरा कोणताही पनीर मसाला वगैरे सुद्धा यूज करू शकता. आणि ह्याच्यात आता हॉटेलमध्ये जे साहित्य टाकतात ना ते मेन साहित्य आपण इथे ऍड करणार आहोत, ते म्हणजे कसुरी मेथी. हे बघा, आता थोडी टाकते, नंतर थोडी टाकणार आहे. ती कसुरी मेथी ना मस्त अशी तव्यावर भाजून घ्यायची आणि हे बघा छान अशी हाताने चुरून चुरून ना ह्याच्यामध्ये ऍड करायची. इथे अजूनही माझी फ्लेम स्लोच आहे. आता आपला कांदा तळलाय, आलं लसणाची पेस्ट सुद्धा मस्त तेलावर परतली गेली आहे. आणि आता आपण ह्याच्यात मसाले टाकले ना की हे बघा, मी इथे पाणी कोमट करून घेतलंय. अगदी थोडंसं पाणी टाकायचंय, जेणेकरून ना हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स होतात आणि करपले जात नाही. तर आता ह्याला 2 मिनिटभर ना मीडियम फ्लेमवर चांगलं पाणी आटेपर्यंत ठेवून द्यायचंय आपल्याला. तर मंडळी बघू शकता, अगदी आपण जे कांदा टाकून तळलेला ना तेलावर, त्याला बघा ना बाजूने कसं सुंदर असं तेल सुटलेलं आहे. आणि ह्या भाज्यात ना कधी पण पाणी कोमट करूनच टाकायचं, बिकॉज आपली भाजी गरम होत असते आणि पण त्याच्यातच थंड पाणी टाकतो, ते पूर्ण तेलाचं टेम्परेचर डाऊन होतं आणि भाजीला ना तर्री सुद्धा चांगली येत नाही. सो हे बघा, पेस्ट किती सुंदर झाली आहे.
आता यामध्ये ना आपल्याला जी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली ना ती टाकायची. आता इथे सुद्धा ना माझी फ्लेम स्लोच आहे. सगळं हाताने पुसून टाकायचं, अजिबात वेस्ट नाही घालवायचं राव काय. आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघा. आणि आधी तुम्ही जो ऑब्झर्व केलं असेल ना, तर आधी मी ना मीठ ऍड केलं नव्हतं. आता आपल्याला ना जितकं भाजीला गरजेचं आहे ना तितकं मीठ ऍड करून घ्यायचंय. सगळं हे व्यवस्थित मिक्स करायचं. सगळ्यात आधी तर थोडंसं मीठ टाकायचंय. जर कमी वाटलं तर नंतर ऍड करू शकतो, काहीच हरकत नाही. आणि अगदी थोडीशी साखर, हो साखर हॉटेलमध्ये सुद्धा वापरतात बरं का. जर तुम्हाला ही भाजी तेलात नसेल बनवायची ना, तुम्ही बटरमध्ये बनवू शकता, तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि बरेच हॉटेलमध्ये क्रीम सुद्धा वरून अमूलची ऍड केली जाते, पण आपण घरच्या साहित्यात बनवतोय त्यामुळे मी बटर किंवा क्रीम असं काहीच यूज केलेलं नाहीये. तरी सुद्धा अगदी हॉटेल सारखी टेस्ट तुम्हाला ह्याच्यातून मिळणार आहे. तर आता ही ना टोमॅटोची पेस्ट सुद्धा, आपल्या टोमॅटोला आंबटपणा असतो की नाही, त्यामुळे मी अगदी थोडीशी साखर ऍड केली आहे, जेणेकरून ना हे आंबूसपणा थोडासा बॅलन्स होईल. हे बघा. आणि टोमॅटो जास्त ऍड करत बसायचे नाही किंवा कांदा सुद्धा, नाही तर भाजीला गोडसरपणा येतो. म्हणून मी इथे 2 छोट्या आकाराचे कांदे आणि 2 छोट्या आकाराचे टोमॅटो ऍड केले. हे बघा. हे सुद्धा मस्त आता टोमॅटोची पेस्ट ना तेल सुट्टेपर्यंत परतून घ्यायची आहे तेलावर. ऐक मंडई, हे बघा कसलं छान तेल सुटलं आपल्या टोमॅटोच्या पेस्टला, बघू शकता तुम्ही. मस्त अशी मीडियम फ्लेमवर ठेवून द्यायची, हाय फ्लेमवर नाही ठेवायची, नाहीतर ना खाली चिटकली जाते ती पटकन. सो हे बघा मस्त असं बाजूने तेल सुटलेलं आहे. आता काय करायचं, आपण जी काजूची पेस्ट बनवून घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आपल्याला. आता इथे काजूची पेस्ट टाकताना फ्लेम लोच ठेवायची आहे, बिकॉज काय होतं, आपण हाय फ्लेमवर जर काजूची पेस्ट टाकली ना तर ती फुटली जाते, म्हणजे अशी सगळे तेल एक बाजूला आणि हे एक बाजूला होतं. सो फ्लेम लोच ठेवायची आहे. आणि आता हळूच अगदी अलगद ती काजूची पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे. ही काजूची पेस्ट अजिबात मिस करू नका बरं का, ह्याने ना भाजीला खरंच खूप टेस्ट छान येते. सगळं पुसून टाकूया आपण हाताने. आणि आता परत एकदा हे बघा, अगदी अलगद हाताने ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. चुकून पण ही काजूची पेस्ट हाय फ्लेमवर टाकू नका, अजिबात चांगली होत नाही, भाजी पूर्ण फुटली जाते. तेल एक बाजूला, टोमॅटोची पेस्ट एका बाजूला आणि काजूची पेस्ट तर वेगळीच होते. तर हे बघा, आता काजूची पेस्ट टाकली ना, थोडंसं हिला 10-20 सेकंद तेलावर परतून घ्यायचंय आपल्याला. आणि त्यानंतर ह्यामध्ये कोमट पाणी टाकून छान असं उकळून घ्यायचंय. हे बघा मस्तच दिसतीये राव. आणि काजूची पेस्ट आपण ऑलरेडी काजू ना गरम पाण्यात भिजत घातलेले, त्यामुळे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. आणि बघू शकता आपल्या ग्रेव्हीला एक वेगळाच दाटसरपणा आलाय. हे बघा. आणि हाय फ्लेम करायचीच नाही, नाहीतर काजूची पेस्ट पटकन खाली चिटकली जाते. हे बघा, 10 ते 20 सेकंद असं कंटिन्युअस ना मिक्स करत राहायचंय आपल्याला. आणि आता आपण जो अर्धी कसुरी मेथी ठेवलेली ना ती परत हातावर घ्यायची आहे. हे बघा, परत अशी चोळायची आणि ह्याच्यात ऍड करायची. हा कसुरी मेथीने जो फ्लेवर येतो ना राव आपल्या भाजीला, एकच नंबर. तर हे परत मिक्स करायचं. आणि आता इथे मी ऑलरेडी पाणी ना गरम करून घेतलेलं टोपभर एकदाच, तर इथे पाणी टाकायचंय. अर्धा ग्लास इतकं पाणी मी ऍड करतेय, कारण ही काजू मसाला जो आहे किंवा काजूची भाजी ज्याला आपण म्हणतो ती जास्त काही पातळ नसते, त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास इतकं पाणी ऍड केलंय. आणि आता झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर मंडळी मस्त 7 ते 8 मिनिटं आपली ना ही मस्त ग्रेव्ही अशी शिजलेली आहे. आणि बघू शकता हा काय थिकनेस आलाय. आणि ही ग्रेव्ही 7 ते 8 मिनिटं ठेवायची, म्हणजे डायरेक्ट ठेवून बसायचं नाही, बिकॉज काजू असल्यामुळे ना ही पेस्ट पटकन खाली चिटकली जाते. सो मध्ये मध्ये 2-2, 3-3 मिनिटाला ना ही पेस्ट मिक्स करत राहायची आहे. तर आता बघू शकता तुम्ही आपली पेस्ट मस्त अशी थिक झालेली आहे ग्रेव्ही. तर आता ह्यामध्ये आपण जे काजू तळलेले ना ते ऍड करायचे. हे बघा मस्त, तुम्हाला जास्त काजू हवे असतील अजून टाका, किंवा तुम्हाला ह्याच्यासोबत पनीर टाकायचं असेल ना, तर जेव्हा आपण काजू तळलेला त्यानंतर थोडेसे पनीर तुम्ही तळून टाकू शकता ह्याच्यामध्ये, आत्ताच टाकायचे हा. पण तर आता आपण काजू टाकलेले आहेत, मस्त अशी कोथिंबीर टाकायची भरपूर. आणि परत एकदा मिक्स करून लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं अजून ही ग्रेव्ही शिजू द्यायची. झाकण ठेवायचं नाही, खूप महत्वाची टीप. बऱ्याचदा आपण ना हे काजू टाकल्यानंतर झाकण ठेवतो, त्यामुळे काजू नरम पडले जातात, त्यांचा क्रंचीनेस निघून जातो. सो असंच ओपन ठेवायचंय फक्त 2 मिनिटांसाठी.
तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात, तेही घरच्या साहित्यात, ना काही जास्त फॅन्सी साहित्य, ना काही 4-5 तास लागले आपल्याला. आणि जर तुम्ही बाहेर ग्रेव्ही खायला गेले ना, तर 350, 400, 450, इव्हन बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये ना 500च्या रेंजमध्ये सुद्धा असते. आणि ह्या म्हणजे एक जरी आपण ऑर्डर केली 500ची भाजी, तरी पण त्याच्यात ना 2 जणांचं पण पोटभर जेवून होत नाही. पण तीच आपण जर घरी भाजी बनवली ना, तर कढईभर भाजी होते, तीही अगदी 200-250 रुपयांच्या रेंजमध्ये. आणि बघू शकता, सेम हॉटेलमधल्यासारखी दिसते. आणि जो सुगंध सुटलाय ना राव, काश मी नेहमी बोलते तसं तुम्हाला मी मोबाईलमधून देऊ शकली असती. आणि तुम्ही जर काजू तोडून बघाल ना, मस्त काजू सुद्धा कुरकुरीत आहेत, अजिबात सॉगी नाही झालेत. तुम्ही ना घरी ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा भाजी, अप्रतिम लागते. 2च्या जागी 4 चपात्या खाल तुम्ही. लय भारी लागते. ना जास्त ऑइली झाली आहे ना, म्हणजे तेल सेपरेटेड किंवा आपल्या ग्रेव्ही सेपरेट असंही नाही झालंय. बघा ना कसल्या भारी दिसते भाजी. तर तुम्ही एकदा नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.